तर आव्हाड साहेबांच्या अंगावरच ती गाली गेली असती आणि आव्हाड साहेब आणि संतोष भाऊ देशमुख यांचे जे बंधू त्या ठिकाणी आले होते त्यांचा खूप मोठा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला असता आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांना लागलं असतं। आणि हे होतानाच एक सत्तेत असणारे आमदार जोरात दरवाजा काय उघडतात आणि याच्यामध्ये या दोघांना म्हणजे आव्हाड साहेब आणि त्यांच्याबरोबर असणारे देशमुख भाऊ यांना तो दरवाजा लागला। पण ती चर्चा महत्वाची असल्यामुळे आणि ज्या व्यक्तीने दरवाजा उघडला जो सत्तेतला आमदार आहे त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आव्हाड साहेबांनी केलं आणि जी महत्वपूर्ण चर्चा चालली होती का सामान्य परिवाराला न्याय द्यायचा त्या चर्चेमध्ये आव्हाड साहेब मग्न राहिले, त्याच्यामध्ये ते राहिले। आणि मग याच्यातच जर आपण बघितलं तर सत्तेत असणारा आमदार आव्हाड साहेबांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलला, शिवीगाळ सुद्धा तिथं केली। आव्हाड साहेबांचे काही कार्यकर्ते होते, आव्हाड साहेबांनी त्यांना शांत केलं। आणि आजच्या दिवशी काय झालं तर बदला घेण्यासाठी आव्हाड साहेबांना मारण्यासाठी हातापाई करण्यासाठी त्या आमदाराने इथं 4-5 गुंड नाही तर त्याचे कार्यकर्ते इथं आणले। आता त्यांच्याकडे पास होता का हे बघावं लागणार आहे, कसे ते आत आले आणि मग आव्हाड साहेबांना कोपऱ्यात घ्यायचं आणि त्यांना हाणामारी करायची या हेतूतून हे लोक जेव्हा तिथे आले आणि आव्हाड साहेबांवर हमला करायचाच त्याच्यातच एक नितीन देशमुख नावाचे पास घेऊन आलेले जे काही कार्यकर्ते होते आव्हाड साहेबांचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते होते यांच्यावर हल्ला झाला, मारापिटी झाली। अधिवेशनात हा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडला, आव्हाड साहेबांनी सुद्धा मांडला, सीएम साहेबांची त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे। पण अशा पद्धतीने आमदारावर हल्ला करण्यासाठी बाहेरून भाडेकरी त्या ठिकाणी आणले जातात, गुंड आणले जातात आणि तिथे असणारा सामान्य कार्यकर्ता नितीन देशमुख याचे कपडे फाडले जातात, हे अतिशय चुकीचं आहे। अख्ख्या महाराष्ट्राने ही घटना तिथं बघितलेली, ही गुंडाशाही आहे, ही दडपशाही आहे। आणि आपल्याला जर सत्तेचा एवढा अहंकार असेल तर तो आपण इलेक्शनच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी उतरू, पण सरकार आणि अध्यक्षांच्या माध्यमातून सभापतींच्या माध्यमातून आव्हाड साहेबांवर त्या ठिकाणी जो हल्ला होणार होता या बाबतीत कारवाई झाली पाहिजे, शहानिशा झाली पाहिजे। आणि आव्हाड साहेबांना तिथं मेसेजेस आलेले आहेत, आव्हाड साहेब तुम्हाला आम्ही बघतो, तुमचा मर्डर करतो, आई बहिणीवर शिव्या दिलेल्या आहेत आव्हाड साहेबांना। आणि मग हा मेसेज अध्यक्ष महोदयांसमोर आव्हाड साहेबांनी मांडला, कारण का अधिवेशनामध्ये असताना हे मेसेज त्यांना तिथे आलेले आहेत। त्यामुळे ती व्यक्ती कोण, असे किती लोक आहेत ज्यांनी मेसेज पाठवले, आई बहिणीवरनं आव्हाड साहेबांना शिव्या दिलेल्या आहेत, त्याच्याच बरोबर मारून टाकतो अशी धमकी तिथे दिलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा ताब्यात घेण्याची जरूरत आहे, त्या व्यक्तीवर सुद्धा कारवाई करण्याची जरूरत आहे। त्यामुळेच कुठेतरी एक चांगला संदेश या राज्यामध्ये जाईल। सरकार, मुख्यमंत्री आणि अध्यक्ष, सभापती तसंच होम मिनिस्टर हे सर्व या बाबतीत काय करतात, अखंड महाराष्ट्र त्याच्याकडे लक्ष देऊन आहोत, आम्ही सुद्धा देऊन आहोत। आणि अधिवेशनामध्ये गुंडाशाही, दडपशाही जर तिथं होत असेल तर महाराष्ट्राची आज काय परिस्थिती आहे हे त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।